हेच मुची प्रार्थनान, हेच मुचे मागणी, हीच मुची प्रार्थनान, हेच मुचे मागणी. माणसाने माणसाशी माणसा समवागणे, प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे. पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे, मुची प्रार्थना. शुरू करेंगे, शुरू कर. माझे बांधव आहे, माझ्या देशावर माझे प्रेम आहे.
ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी आज नादावली. तुझे नाव ओठी तुझे रूप ध्यानी जीवाला तुझी आस गा लागली. जरी बाप साऱ्या जगाचा परी तू आम्हाले कराची विठू माऊली.
ज्यांचा निरोप समारंभ आपण आयोजित केलेला आहे त्यांचा यथोचित सत्कार सर्वप्रथम शाळेतर्फे केला जाईल. यांच्या सेवापूर्तीसाठीच्या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण उपस्थित आहोत. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री रामजी बिरादार साहेब, प्रथम नागरिक दसरे नानक तथा चेअरमन बाळासाहेब पाटील मुक्ती, अध्यक्ष पत्रकार बंधू, माझे मार्गदर्शक आदरणीय पाटील साहेब, बाडुरे सर, या केंद्राचे केंद्रीय आदरणीय विष्णुदेव सर, शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन आदरणीय गोविंदराव मित्र तथा या गावचे नागरिक, आदर्श शिक्षक असलेले आदरणीय भाऊगे सर,
व माझ्या केंद्रातील सर्व या शाळेचे आज जे सेवानिवृत्त होत आहे डोंगरे सर एक आदर्श शिक्षक या शाळेतून सेवानिवृत्त होत आहे. या गावची परंपरा ही जी पटसंख्या आहे प्रगतून त्यांना बोलून घ्यावं लागतं एखाद्या कामासाठी. जर जास्त वेळ कामं लागत असेल तर सर उद्या काम करू परंतु माझ्या वर्गाकडे मला जावं लागतं असे ते मला सांगून ते निघून जातात. म्हणजे इतका लढा त्या विद्यार्थ्याबद्दल लागलेला आहे. माझ्या सत्य आहे त्याच्या पुढे जाऊन ते विद्यार्थी आमचे अग्रेसर आहेत. तर मी गावातील सर्वांना सांगू इच्छितो की प्रत्यक्षात तुम्ही ही आमची गुणवत्ता पहा बघा. सर त्यांची सेवा 34 वर्ष झालेली आहे, 32 वर्ष झालेली आहे. त्याने ठाणे जिल्ह्यामध्ये सेवा केलेली आहे. ठाणे जिल्ह्यामध्ये निलंगा तालुक्यामध्ये काटेजवळगा वापसा या ठिकाणी सुद्धा त्यांनी सेवा केलेली आहे. या दिगोट शाळेमध्ये त्यांनी सेवा दिली. उतरत्या काळामध्ये आपण सेवानिवृत्त होण्याच्या उत्तरार्धातला जो काळ असते त्या काळात ती सेवा दिली. अतिशय कुशल संघटनशील कौशल्य आहे ते आधी डोंगरे सरांकडे आहे आणि ते विद्यार्थी प्रिय शिक्षक होते. परिपाठाला उभा टाकल्यानंतर आमच्या महिला ताई न ते विद्यार्थी नाही आला तर ते दुसऱ्या दिवसाला का नाही असं शोध घेऊन त्या मामेला फाटा मारून असतात. त्यांना खूप वेळ
मुलं आमच्यात ती मिसळलेली बघा. मनानं दिलदार बोलणं दमदार, मनानं दिलदार वागणं जबाबदार. कार्यात खबरदार, नेतृत्व शानदार. कार्यात खबरदार, नेतृत्व शानदार असे सर्वसमावेशक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे आमच्या शाळेतील डोंगरे साहेब म्हणून या गटांना आमच्यापेक्षा वयाने मोठे आहेत. या साहेबांना आज निरोप देताना एक ठिकाणी दुःखही होतो आणि दुसऱ्या ठिकाणी आनंदही वाटतो. आनंद ह्याच्यासाठी वाटतो की व्यक्तीने किती दिवस काम करावं, थोडं घरातल्या माणसाकडे सुद्धा आपण लक्ष दिलं पाहिजे. कारण आपल्या मागे हा आनंद आणि दुःख आम्हाला दुसरं कोणतं वाटतं की आमच्या मुलांमध्ये आवाजामध्ये गायन गाणं, त्या ज्या कला सरांमध्ये आहेत होत्या आणि ते राहणार. या सरांच्या वैशिष्ट्यामुळं आमच्या मुलांना गाण्याची सवय लागली आणि हळूहळू कविता मुलं अगदी नृत्यामध्ये म्हणायला लागली. असं अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे डोंगरे सर. या सरांना निरोप देताना मला असं वाटतं की प्रत्येकाने ज्याला कुणालाही म्हणजे आपण असं दुसऱ्या खात्यामधले अधिकारी असते आपण देत आहोत आणि त्याचबरोबर त्यांना आमच्या शाळेच्या वतीनं सदिच्छा सुद्धा देण्याचा समारंभ आम्ही ठेवलेला आहोत. संयोजकांनी मला 2 मिनिटं बोलण्यासाठी वेळ दिले. मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. तालुक्याचे मार्गदर्शक आदर्श गटशिक्षण अधिकारी सन्माननीय अनिलजी पागे साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले या केंद्राचे केंद्र प्रमुख आणि एका निरोप समारंभाचा जवळपास या वर्षात 3रं जेवण इथं होणार. मध्येच आमच्या गोरदे मॅडमला कुठला तर पुरस्कार मिळाला आणि जेवण येण्याचा योग लागला. आजचं जवळपास आम्ही 3रं जेवण घेतोय.
निरोपाचे 2 आणि सत्काराचे 1. साहेब संख्या कमी व्हायला लागली शिक्षकांची. जो सर्वसमावेशक व्यक्तिमत्व आहे, या अगोदर निलंगा तालुक्यामध्ये त्यांची सेवा झाली. अतिशय सर्वांना हवाहवाचं वाटणारं व्यक्तिमत्व, विद्यार्थ्यांना मिळून जाणार. तर आपल्या कार्याचा आम्हाला तालुक्याला फक्त 1 वर्ष माहिती झालेली आहे, 1.5 वर्ष. या अगोदरची 32-31 वर्ष तुम्ही दुसऱ्या तालुक्यात काम केलात आणि 32 वर्ष पूर्ण करून आज आपण सेवानिवृत्त होत आहात. सेवा काळामध्ये आपलं जे काही कार्य उर्वरित राहिले, आपल्या ज्या काही इच्छा आकांक्षा शिल्लक राहिल्यात, आपल्याला जे जे करावं असं वाटलं आणि ते करणं झालं नाही, त्या सर्व गोष्टी तुम्ही उद्या 1 तारखेपासून एकेका क्रमानं चालू कराव्यात आणि पूर्ण कराव्यात. कारण या शैक्षणिक कार्यामध्ये आपल्याला वैयक्तिक जीवन अजिबातच जगता येत. विद्यार्थी असे शिक्षक सन्मानित डोंगरे सर यांचा आज सेवापूर्ती कार्यक्रम सोहळा. त्या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून लाभलेले अध्यक्ष पाहुणे व सन्मान्य व्यासपीठ आणि समोर उपस्थित असलेले सर्व आमचे शिक्षक बंधू भगिनी, आमचे जिल्हा चालू शैक्षणिक वर्षामध्ये अनेक शिक्षणामध्ये शाळा येतात, त्याच्यामध्ये भूगोलचा नंबर. अतिशय मेहनती अशा प्रकारचे सर्व शिक्षक या ठिकाणचे आहेत. डोंगरे सरांचं कार्य खरंच आता ज्या मॅडमने आपलं मनोमत व्यक्त केलं, ते सांगितलं, खरं डोंगरे सरांचं कार्य अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचं कार्य. गायन असेल, व्यवस्थापन असेल आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये सरांनी चांगल्या पद्धतीचं कार्य या ठिकाणी केलं आहे. अवघ्या 3 वर्षाचा कालावधी त्यांनी या ठिकाणी काम केलंय, परंतु कित्येक वर्ष स्मरणामध्ये राहील, आपल्या आठवणीमध्ये राहील अशा पद्धतीचं काम डोंगरे सरांनी केलं आहे. मागच्या काळामध्ये सरांकडे काही दिवस मुख्याध्यापकाचा चार्ज झाला होता, त्यावेळेस सुद्धा कसल्याच प्रकारचं मागापुढे न बघता त्यांनी सक्षमपणे अगदी समर्थपणे शाळेचं मुख्याध्यापक पद त्यांनी या ठिकाणी बसवलेलं आहे. डोंगरे सरांचा एक अनुभव मला आला होता. मला कधी सर त्यांनी फोन केला, सरांनी म्हणलं की मला असं जरा कर्ज पाहिजे, थोडी आर्थिक अडचण आहे आणि मला दिव्यांगाचं थोडी बाकी म्हणून सांगितली. मी सरांना एका शब्दात सांगितलं, सर दिव्यांगाची बाकी तुमची किती राहू द्या, फक्त अर्ज द्या, तुम्हाला शिवांपा तालुका शिक्षक पतसंस्था तुम्हाला उद्या सकाळी कर्ज देईल. अशा पद्धतीने मी काय म्हणलो, त्या माणसाची पत आहे. माणसाचे पारख करायला 4 दिवस लागत नाही. माणसाला आपण एखादी तास जरी भेटलो तर माणसाचा संपूर्ण स्वभाव, त्याची संपूर्ण माहिती आपल्याला कळते. अशा उत्कृष्ट अशा प्रकारचं कार्य कधी सरांनी या ठिकाणी केलेलं आहे. मी सरांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो आणि ईश्वरचरणी प्रार्थना करतो. हुशार आहे, तुम्ही हुशार आहे का नाही? श्रीमंताची मुलं आणि ते गेल्यामुळे एवढं काही दुःख वाटून यायची गरज नाही, त्याला आपण कोणीही जबाबदार नाही. 50 मुलं होते, ऐका अरे जेवायला हवा त्यांना. 50 मुलापैकी 3 मुलं मी सुविषयी 1 काढलं का त्याला उलट 1 काढायचं. माझ्याकडे जोर म्हणले, काय गुणवत्ता तुमची, काय शिकवायला, मला काय झालं सांगा की. तुम्ही काय म्हणले, माझं पोर उलट 1 काढायचं, काहीतरी बनवणार. मग मी काय केलो, त्या मुलाच्या बापाच्या समोर मी उलट 1 काढलं. बरोबर त्या पोराला विषय काढले की नाही म्हणलं, सर माझं चुकलं. गुणवत्ता मागत असताना कुठल्याही संस्थेचं नेतृत्व पहिले ते 7वी पर्यंत कमावला. हे मुलं जर नाही कोणाले आताच मुळे सरांनी लेकरांच्या काळा बघितलो बघा. मेल्यावर म्हणते जो आवडेल सर्वांना तोची आवडेल देवाला. कसं नाही, हे आमचे देव आहेत. आमचे मुळे सर आल्याला टाळ्याचा कडकडाट सुरू झाला का, त्यांनी यांच्यासाठी खूप मेहनत केली. कारण इथं बीएड ठाणे जिल्ह्यामध्ये मुरबाडला शहर होते, मुरबाड तालुका
आणि ते ज्यावेळी निलंग्याला बदलून निलंग्याला आले ना त्यावेळी आमची भेट झाली. निलंगा तालुक्याचे अध्यक्ष झाले सर संघटनेचे. त्यांचा प्रवास इथपर्यंत झालेला आहे. अहो गुणवत्ता काय खाजगी शाळांना जा, खाजगी शाळांना गुणवत्ता बघायला तिथे शाळेत सुद्धा येऊ देत नाही. येऊ देतात का पालकांना आपल्या? येऊ देत नाही. टी घालून घेऊन जा या गरीबाच्या शाळा. आणि आता सरांनी सांगितलं सर केलं पाहिजे आम्ही सगळे करतो. काय बोलणार नाही गाणं म्हणून दाखवायचं लेकरांना आपल्या आवाजात. हा बाळाची आम्ही लेकरे काळी माती आई जात वेगळी नाही आला. पुढचं काय धर्म वेगळा नाही. आधी मी आलो होतो 6वी आणि 7वीच्या वर्गात गेलो. कारण पहिली ते 8वीच्या शिक्षकांना सगळे विषय शिकवावे लागतात. परंतु माझा आता 6वी 7वीच्या मुलांनी को मराठी सुंदर वाचून दाखवलं, व्याकरणाचा भाग सांगितला. मग गुणवत्ता कशी नाही आहे अतिशय पदभूमला फिरतो पळत बाहेरच. कारण त्याला माहित नाही आपल्या जवळ विसरला. मला आनंद वाटतो शाळेचा. कारण मागच्या वर्षी स्वच्छ शाळा सुंदर शाळेमध्ये ही शाळा तालुक्यामध्ये दुसऱ्यांदा म्हणता आलं आता निरोप झाला कारण आपल्याला बंद नाही. अजून 2 वर्ष वाढले असतं का निरोप समारंभ करून माझ्या काहीच नव्हतं. तर आपण आता काय करा पहिला तुम्ही जा बुद्धगयाला जा, नेपाळला जा, थायलंडला जा, बघा काश्मीरला जा आणि थोडा आता पिक्चर वगैरे नेऊन दाखवा त्या थिएटरमध्ये उद्योगच्या. जर तुम्हाला आणि जोरचं कारण कसं आहे तागे साहेबाबद्दल एक वाक्य बोलत असताना नवोदयला ते प्राध्यापक होते. ते साहेबांनी या नंबर 1 आणण्याचं काम दोन माणसाला एकट्याने केलं. आणि नशीब आपल्याला चांगलं मरणाची तारीख माहित नाही नाही तर कोण कोणाचं नवरं कुठं दाबलं असतं की ते एक बरा. म्हणून साहेबाच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करणारे माणसं आहोत. आणि मी धन्यवाद देतो शाळेच्या सर्व शिक्षकांना, शिक्षक बंधू भगिनींना. नाही होते क्योंकि नाराज मेही राज. कोणी वाईट म्हणणं आपण वाईट मानून घ्यायचं नाही. कारण संत एकनाथ महाराजांवर समुद्रात किनाऱ्यावर एका माणसानं 100 वेळा थुकलं. किती वेळा? एक वेळा पुन्हा थुकायचं. किती? पुन्हा तो माणूस त्याची त्याला करणार. अरे बाबा म्हणले तुझ्यामुळे मला 100 वेळा अनुभव करायला मिळाल. कुणी म्हणाला म्हणायचं नाही किंवा कुणी म्हणण्या गेला म्हणून खेळायचं नाही. खरंच विद्यार्थ्यांना भूक लागले तर एक काठी एक माणूस मोडू शकतो. एक काठी एक माणूस मोडू शकतो पण 100 काठ्या कुणाचा बाप मोडू शकत नाही. म्हणून एकीचं बळ मिळतं फळ. सर्वांनी एक राहिलं पाहिजे. आपण मुलांनी मी गातो बडबडगीत मला वेळ दिला अजितचा म्हणून संयोजकाचे आभार तर मानतोच. पण कसं आहे कार्यक्रमात ज्याच्यासाठी कार्यक्रम ठेवलाय त्यांच्याबद्दल बोललं तर चांगलं वाटतं. नाही तर कार्यक्रम घेऊन का पाहिलाय कुणी बोलायचं नसलं तर सर आपलं भावी आयुष्य सुखाचं समाधानाचं गरबडाचं. आणि काही आता उद्यापासून डब्बा करायची गडबड करू नका. आपल्या आपल्या वेळा डबा द्यायचा आणि सरांना समाजसेवेसाठी आपण मोकळं ठेवावं. माझं वाढत चाललेलं भाषण मुलांनो तुम्ही ऐकून घेतला म्हणून अगोदर तुमचं अभिनंदन. कारण तुम्ही हुशार आहात. कारण तुमच्या चेहऱ्या चौकवे चेहरे मुलांचे फुलासारखे चेहरे आहेत तुमचे. आनंद आहात तुम्ही. आणि लवकरच आपल्याला याचा आस्वाद घ्यायचे. मी सर्वांचे या ठिकाणी अभिनंदन करतो, आभार मानतो आणि पुन्हा एकदा डोंगरे सरांना सेवापूर्तीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
मी इथं जोपर्यंत आहे तोपर्यंत त्यांचं नाव घेणं हे आपण एक आपल्याला या ठिकाणी ते हजारो बालकं या ठिकाणी उड्या मारताना दिसत आहेत. असे कैलासवासी माधवराव पाटील, त्यांचे नातू अंबादास पाटील, त्यांच्या आयुष्याबद्दल या सर्व बालचिमुकल्याला पुन्हा एकदा विनंती करतो की त्यांनी त्यांचं जोरदार स्वागत करावं. तर या चाळीतला एक विद्यार्थी मोठ्या IAS परीक्षा पास झाला. IAS परीक्षा पास झाल्यानंतर आंबेडकरांकडे त्यांनी त्याला बोलवून घेतलं. त्यावेळेस त्या अधिकाऱ्याला असं वाटलं की साहेब मला का बोलवते, बोलवण्याचं कारण काय. त्यावेळेस त्यांनी विचार केला आणि आंबेडकरांनी त्यांना बोलवून घेतलं. बोलवून घेतल्यानंतर सांगितलं, जर समाज बदलायचा असेल, आपली वस्ती बदलायची असेल, आपली परिस्थिती बदलायची असेल, तर आज तुम्हाला ही लाल दिव्याची गाडी मिळालेली आहे. आणि ही लाल दिव्याची गाडी जर तुम्ही आठवड्यातून एकदा तुमच्या गावी गेलात, ज्या वस्तीमध्ये गेलात, ज्या गल्लीमध्ये गेलात, त्या ठिकाणी ह्या लाल दिव्याच्या गाडीतून जर तुम्ही फिरलात, ते जर त्या समाजाला कळालं आपल्याला हा माणूस लाल दिव्याच्या गाडीतून या चाळीमध्ये, या झोपडीमध्ये, या गल्लीमध्ये फिरतोय, हे कशामुळे झालं, तर ते एकमेव शिक्षणामुळे झालं. आणि शिक्षण देणारी कोण आहे, तरी आपली गुरुजी. म्हणून त्याने आपण म्हणतो शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, परंतु दूध देणारी कोण आहे, गाय आहे. त्या गायीची अवस्था अशी झाली आहे, कुणी यावं आणि तिचे कानं पकडावं, कुणी यावं त्यांनी त्याला दाब द्यावा. आता तर परिस्थिती इतकी वाईट झाली आहे, कोण कुठं कुठं रसावं याचं सुद्धा कोणाला भान राहिलेलं नाही. म्हणून आपण एक पवित्र कार्य केलंय आणि या पवित्र कार्याची पावती आपल्याला हे मिळत असते. आणि डोंगरे सरांचं उर्वरित आयुष्य यशस्वीपणानं जगावं एवढीच प्रार्थना करतो आणि दोन शब्द संबोधतो. जय हिंद, जय भारत. शाळेचे सर्व विद्यार्थी आणि डोंगरे प्रेमी आलेले सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि त्यांचा परिवार. त्यावेळेस सर आम्हाला गट शिक्षणाची दिली होती. तर सहजी असता म्हणून त्यांनी म्हणायचे, वर्तन, कीर्तन आणि बर्तन हे तीन जर संगम जर ठेवून शिक्षकाची निवड करताना वाक्य बोललं होतं. एक आदर्श आमच्या समोर ठेवलेला होता. त्या काळामध्ये डोंगरे सर सुद्धा होते. त्यांचं नाव शालिवान आहे. तिथून शेती शालिवान हे शिवसेना चालू होते. असं सुंदर नाव ठेवलेलं होतं त्यांच्या आई वडिलांना आणि ते त्या नावाला ते पात्र आहे. आणि समोर बसलेल्या माझ्या शिक्षक बंधू आणि भगिनींनो, मनीषा मनामध्ये होती आणि म्हणून मी एक छोट्याशा गाण्यामधून त्यांना निरोप देत आहे. विद्यार्थ्याच्या अंतर्मनात ज्ञान केलं याग, विद्यार्थ्यांच्या मनात ज्ञान केले याग, डोंगरे सर हे लई मनान दिलदार, डोंगरे सर हे लई मनान दिलदार. 34 वर्ष सेवा केली तन मन धनानी, आज सेवा मुक्त झाले आनंदाने सन्मानाने. सेवा केली त्याने, सेवा केली त्याने, समजून शाळेला घरदार. सेवा केली त्याने, समजून शाळेला घरदार. डोंगरे सर लई मनान दिलदार, लई मनान दिलदार. सदा हसमुख स्वार्थ राग द्वेष नामनी, कर्तव्याची एक जीव अमृतावनी वाणी. अध्यापनाची धडपडले, अध्यापनाशी धडपडले, ना मानली कधी हार. अध्यापनाशी धडपडले, ना मानली कधी हार. डोंगरे सर हे लई मनान दिलदार, डोंगरे सर हे लई मनान दिलदार. सदा आठवण येईल सतीशच्या लेखणीला, तुमचे निरोगी आयुष्य जाओ शतकाच्या पार. तुमचे निरोगी आयुष्य जाओ शतकाच्या पार. डोंगरे
केलं या घर विद्यार्थ्यांच्या मनात ज्याने केलं या घर डोंगरे सर हे लई मनात दिलदार डोंगरे सर हे लई मनात दिलदार. धन्यवाद. त्याच्यानंतर साहेब बोलणारे नंतर डोंगरे सरांचं तुम्हाला ऐकायचं का नाही? मग शांत जसा हाताची घडी तोंडावर बघ. सन्माननीय डोंगरे सर, आमच्या तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी पागे साहेब, आदरणीय सर्व व्यासपीठ वागणं, दमदार नेतृत्व, शानदार कर्तृत्व, सर्व समावेशक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे डोंगरे सर. आणि जेव्हा मी उद्या मी गुरुजी आहो काही नाही त्या सर समोर येऊन मी वर्गात गेल्यानंतर आणि ताईना म्हणते की ताई फार चांगलं त्यांना सांभाळलंय. आज त्यांना 58 वर्ष पूर्ण झाली, त्यांच्या चेहऱ्यावर एक बी गोडी नाही बघा बरं तुम्ही. त्याचं श्रेय त्यांच्या ताईला आहे. आणि त्यांचं काही लापाची मुलं आहेत. पगार आली की त्या पोराचं भांडणं, पेन्शन तू घेतोस का मी घेतोस. ही समाजसेवा तुमच्या अंगीकडून एवढी शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझे मित्रमंडळी, माझे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, माझे गाडीचे माननीय मुख्याध्यापक साहेब, पण तरी पण त्यांच्या एक अनुभवातून आम्ही शिकलो आणि पुढे गेलो. आम्ही जेव्हा डीएल झाला, माझा डीएल झाल्यानंतर 1992 त्यावेळेस मी 90ला उल्हासनगरला गेलो. उल्हासनगरला गेल्यानंतर त्या ठिकाणी वर्ष काम केल्यानंतर निवड मला जागा त्याच्यामध्ये मी अर्ज भरला. अर्ज भरल्यानंतर बांद्रा या ठिकाणी माझी लेखी परीक्षा झाली. लेखी परीक्षा झाल्यानंतर ठाण्याला माझी मुलाखत झाली. त्या मुलाखतीतून नऊ मोबाईलला माझी लेख लागली आणि त्या ठिकाणी मला एवढा आनंद झाला की खूप आनंद झाला मला. मी ज्या ठिकाणी संस्थेवरती काम करत होतो त्या ठिकाणी ते संस्थाचालक तुम्ही जाऊ नका, तुम्ही आज त्या ठिकाणी हेडमास्टर आहात, तुम्ही जायचं. आणि 2003 आम्ही निवडण्या या ठिकाणी रुजू झालेला आहे. 2003 आल्यानंतर जाणून या ठिकाणी 10 वर्ष विद्यार्थी कोणी इंजिनियर होती. माझी सेवा आठवण झाली हे मला कधी समजतच नाही. म्हणून तुम्हाला सांगतो विद्यार्थी मित्रांनो की तुम्ही सुद्धा एक मनाची ध्येय ठेवा तुम्ही की मला हे बनायचं, काय नोकरी पकडायचा. तुमचे आई वडील तुम्हाला गावाला तुम्हाला शिक्षण देतात, आज वैद्य म्हणून देतात, आज तुम्हाला सर्वच काय मिळतंय. पण तुम्ही त्याचा भान देऊन तुम्ही काय करायला पाहिजे, अभ्यास करा. अभ्यासशिवाय पर्याय नाही. तर अशा प्रकारे माझा जो प्रवास झाला हा अशा परिस्थितीमध्ये इथून वागसाहेब गेलो. वागसाहेबांमध्ये 4 वर्ष सेवा केली आणि हेच मला आनंद वाटला या ठिकाणी मला त्या शाळेचा. तरी मी आज 32 वर्ष 2 महिने 22 दिवस माझी सेवा झालेली आहे. तरी मला जाता एवढं खंत वाटतं की मला अजून काही करायचं आहे. मला तुम्ही मोठ्या झाल्यानंतर तुम्ही काय व्हाल हा ते मला माहिती होणार नाही. मी हातो. धन्यवाद. व्यासपीठ आणि व्यासपीठावर विराजमान सर्व सन्माननीय. खरं तर नाव घ्यायला वेळ नाही, नाव घ्यावं असं कोणी पाठीमागे बसलेलं नाही. डोंगरे सर, त्यांच्या सौभाग्यवती आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित आपण सर्व एक खूप चांगला कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केला आणि या कार्यक्रमामध्ये मला सहभागी होत आला. यासाठी सर्वप्रथम आभार व्यक्त करतो. जे लागलं त्याचबरोबर सुरळीताच्या कार्यक्रमाला मी येऊ शकलो नव्हतो. त्यांचाही मला सत्कार करता आला माझ्या हातानं. त्यासाठी मी स्वतःला धन्य समजतो. आणि आता बऱ्याच लोकांनी आता तुम्ही सगळ्याची मोकळी भूक लागली तुम्हाला
आणि आम्हाला सगळ्यांना जे बोलायचं होतं ते सगळं बोलले त्यांनी, पण चांगलं बोललं. म्हणजे ज्याला विचाराची पॉझिटिव्हिटी आपण म्हणतो, एक चांगली पॉझिटिव्ह एनर्जी आपल्यामध्ये त्यांनी निर्माण केली. आणि जे आवश्यक विशेषतः चांगलं आहे, खूप चांगलं काम त्यांनी सेवेमध्ये असताना केलेलं आहे. काही दिवस मुख्याध्यापकाचा आहे, त्यांच्या घराचा त्या कालावधीमध्ये त्यांनी मुख्याध्यापकाचा कार्यभार चांगल्या प्रकारे सांभाळला. उपस्थित असलेले व्यासपीठावरील सर्व मंडळी आणि समोर उपस्थित असलेले सर्व शिक्षक बंधू भगिनींचं मी शाळेतर्फे हार्दिक आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असे जाहीर करतो. शिक्षक जन्म मिळाला आई बाबांची गी पुण्याई. हो शिक्षक जन्म मिळाला आई बाबांची गी पुण्याई. जीवन सफल हे झाले आज माझी सेवा पूर्ण झाली. जीवन सफल हे झाले आज माझी सेवा पूर्ण झाली. शिक्षक जन्म मिळाला आई बाबांची गी पुण्याई. जीवन सफल हे झाले आज माझी सेवा पूर्ण झाली. जीवन सफल हे झाले आज माझी सेवा पूर्ण झाली. बाबांचे संस्काराचे, ओ आई बाबांचे संस्काराचे शब्द हे पडले कानी. जीवनातील संकटांवर मात केली त्यांनी. जीवनातील संकटांवर मात केली त्यांनी. शिक्षण देऊन आम्हा, शिक्षण देऊन आम्हा रीत जगण्याची दाविली. जीवन सफल हे झाले आज माझी सेवा पूर्ण झाली. जीवन सफल हे झाले आज माझी सेवा पूर्ण झाली. या आठवणी मजला, ओ शाळेच्या या आठवणी मजला सतत येतच राहतील. निरागस विद्यार्थ्यांची आठवण येईल. निरागस विद्यार्थ्यांची आठवण येईल. सहकारी शिक्षक हे, सहकारी शिक्षक हे या हृदयी नेहमी राहतील. जीवन सफल हे झाले आज माझी सेवा पूर्ण झाली. जीवन सफल हे झाले आज माझी सेवा पूर्ण झाली. लाभली महेंद्र तुमची, ओ साथ लाभली महेंद्र तुमची. भाग्य उजळले माझे कृतिकान वेदिकाया नवरत्न माझे. कृतिकान वेदिकाया नवरत्न माझे. निवृत्त
निवृत्तीचा दिस हा, निवृत्तीचा दिस हा कसा धावून आला या क्षणी. जीवन सफल हे झाले, आज माझी सेवा पूर्ण झाली. जीवन सफल हे झाले, आज माझी सेवा पूर्ण झाली. शिक्षक जन्म मिळाला, काय सांगावी ही पुण्याई. शिक्षक जन्म मिळाला, आई बाबांची ही पुण्याई. जीवन सफल हे झाले, आज माझी सेवा पूर्ण झाली. जीवन सफल हे झाले, आज माझी सेवा पूर्ण झाली. जीवन सफल हे झाले, आज माझी सेवा पूर्ण झाली. तुळशी माळ ही श्वासांची तुटे धाव विठ्ठला. जीव झाला कासा विसरूप दाव विठ्ठला. तुळशी माळ ही श्वासांची तुटे धाव विठ्ठला. जीव झाला कासा विसरूप दाव विठ्ठला. तुळशी माळ ही श्वासांची तुटे धाव विठ्ठला. कारावास सोसलार रातंदिस. तुझा मानून या कौल नाही ओलांडलीयस. ओ घरातच कारावास सोसलार रातंदिस. तुझा मानून या कौल नाही ओलांडलीयस. तुझ्या नावा विण नसे काही ठाव विठ्ठला. जीव झाला कासा विसरूप दाव विठ्ठला. पांडुरंगा विठ्ठला, माया बापा विठ्ठला. पांडुरंगा विठ्ठला, माया बापा विठ्ठला. युगे 28 होती तुझी वारी ही अखंड. काय झाला अपराध, झाला लेकरांसी दंड. युगे 28 होती तुझी वारी ही अखंड. काय झाला अपराध, झाला लेकरांसी दंड. सावट हे दूर जनमना देऊ भारी. यंदा तरी लेकरांना घडो पंढरीची वारी. कसा भरला सारा गे आता पाव विठ्ठला. जीव झाला कासा विसरूप दाव विठ्ठला. पांडुरंगा विठ्ठला, माया बापा विठ्ठला. पांडुरंगा विठ्ठला, माया बापा विठ्ठला. पांडुरंगा विठ्ठला,
तुझ्या इथे खाली देवा माझी पुरली नळ बघ जरा माऊली तू तुझ्या बाळांची आवाळ तुझ्या इथे खाली देवा माझी पुरली नाळ साहवेना गावी ठाई 10 दिशांचा तुरुंग वाळवंटी वाटा फार पुन्हा घुमू दे मृदुंग थांबवी रे जीव घेणाला पंडाव विठ्ठला जीव झाला कासा विसरूप दाव विठ्ठला या श्वासांना साठवणीचा छंद अजूनही पाचोळ्याला आठवणींचा गंध अजूनही श्वासांना साठवणीचा छंद अजूनही पाचोळ्याला आठवणींचा गंध अजूनही शिंपडलेल्या अंगणामध्ये अजून बारीक ठसे घर भरलेल्या हाकानी मधून लागे पिसे घर भरलेल्या हाकानी मधून लागे पिसे भिंतींना या जुन्या खडूचा रंग अजूनही पाचोळ्याला आठवणींचा गंध ही मायभूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी अमुची महवंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी अमुची ही मायभूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी अमुची महवंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी अमुची हा आमचा आहे बाणा ही अमुची आहे बोली अस्मानी झके भव्य पताका भगव्या हजरी पटक्याची महाराष्ट्रभूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी अमुची महवंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी अमुची
राकट देशा कणखर देशा दगडाच्या देशा प्रणाम माझा घ्यावा हे श्री महाराष्ट्र देशा भीमा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी योग्यांची अन संतांची भक्तांची माळकऱ्यांची ही देवदेश अन धर्मासाठी प्राण वेचणाऱ्यांची योद्ध्यांची अन वीरांची तलवारीच्या पात्याची देशाचे रक्षण करण्यासाठी जीव खर्चणाऱ्यांची ही भूमी सप्तसुरांची रंगांची अष्टकलांची काव्याची शास्त्र विनोदाची ही भूमी साहित्याची महाराष्ट्र भूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी ही आमची महवंदनीय ही प्राणप्रिय ही माय मराठी आमची पंडावरे जिद्द राहू दे मनी सुंजायची पुन्हा अडवतील ही लाख वादळे सिद्ध होनी तुला उजळायचे पुन्हा साधूच हो रे विधाता नवा जन्म घे विजेता होवे तुला रे यशाची दिशा सुधारून दे साऱ्या चिंता चमचमता ध्रुव तारा तू क्षितिजावरी लखलखती बिजली तुझ्या तरी मंत्र आहे हाच एकला थांबला जो इथे संपला पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी झोकून आशा चालत राहतू गाडून टाक भीती पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी हो झोकून आशा चालत राहतू गाडून टाक भीती मागू नको आधार शोध तुझं तू दाड घालू नको तू साड कुणाला तुझ्या हातीन तोर जरा लागू दे जोर तुझा दिसू दे रंग जगाला होर पुढा तू सोड निराश तुझा तुला तू दे दिलास तुफान पेटू देऊरी
रुतल काटा दिसल वाट तुझी झोपून आशा चालत राहतू काढून टाक भीती पायी फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी झोपून आशा चालत राहतू काढून टाक भीती